होळी राजा बँड पार्टी आणि 1-2 वाजता कळकुनी लहान लेकरापासून तो मोठ्या लेकरापर्यंत आपल्या पोट्टीने एवढा खतरनाक डान्स केला आणि डान्स करता करता हालत एवढी खराब झाली तुम्हाला काय सांगू. थांबा, अर्ध्यातून पाहिजे तुम्हाला काही मजा येणार नाही. मी तुम्हाला सुरुवातपासून सांगतो आणि तोपर्यंत घ्या तुमच्या भाल तुम्ही फॉलो करून. तो पोट्यो तो कशा तर आपल्याला जायचं होतं एका लग्नात आणि ती लग्न म्हणजे आपल्या गावातलंच होतं. पहिले तर मस्त तयारी वगैरे करतो आणि जशी तयारी होते तसं आपल्या गावातल्या मंदिरापाशी येतो कारण की सगळं लग्नाच्या गाड्या ती चालते. तसा तर विचार आमचा 2 व्हीलर घेऊन जायचा होता पण एवढ्या उन्हीत कोण जाईन रे बा. त्यापेक्षा म्हटलं 4 व्हीलर मध्येच जा आणि लग्न पण काही जास्त दूर नव्हतं. ते म्हणजे आपल्या दर्यापुरातच होतं आणि आपण दर्यापुरात कधी पोहोचलो हे माहितच नाही पडलं. आणि जसं गाडीच्या खाली उतरतो तेवढ्यात आपल्या गावातल्या पोट्टीले डीजे दिसते आणि डीजे दिसल्यावर आपल्या पोट्टेच्या अंगात काय घुसलं काय माहित चांगलेच नाचायला लागले आणि उन्हात नाचून नाचून पोट्टेची हालत एवढी खराब झाली की डायरेक्ट पोट्टे सगळे पाण्यापाशी पाहिले कारण की उन्हच तेवढी होती. मस्त थंडगार पाणी पेलो, फ्रेश वगैरे झालो आणि तोतून गेलो आम्ही सगळेजण मंडपात. आणि इकडे येऊन पाहतो की मंडपात नवदेवची एंट्री पण झाली आणि तोतून येतो मग अंदरे आणि अंदरी येऊन पाहतो का एवढी गर्दी होती की आपल्या सप्पा बसले जागा नव्हती. आता ते जाऊ द्या, 15-20 मिनिटात मस्त लग्न वगैरे लागलं. ततून येतो मग नवरदेव पाशी, नवरदेवची भेट वगैरे घेतो, फोटो वगैरे काढतो. जसे त्यातून फोटो वगैरे काढणे झाले पहिले ततून येतो आपण मस्त जेवण करायला. पहिले म्हटलं जेवण वगैरे करून घ्या, नंतर इकडे तिकडे आपले फिरणंच आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर येतो मग हॉलमध्ये बसायले आणि अति तर आपल्या गावातल्या पुरी होत्या त्या म्हणत आम्हाला कधीतरी तर ब्लॉग मध्ये घेत जाय. त्याले बा मग ब्लॉग मध्ये घेतो. तो फोटो ह्या ब्लॉग होणारा मोठा तर मी ह्या ब्लॉग अतिच थांबवतो आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगणार की नवदेची गाडी गेली आम्ही फरार आणि गाडीसोबत आणि पोट्टेनं काय काय केलं आणि आमच्यासोबत शेवटी असं काही झालं ते सांगेन तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.